मला पाळीसुद्धा येत नव्हती तरच माझं लग्न 25 वर्षीय माणसाशी करून दिलं गेलं. मी त्यावेळी बेशुद्ध होते आणि बेशुद्ध अवस्थेतच मला सासरी नेण्यात आलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तोच माणूस माझ्या शेजारी होता आणि माझ्या शरीराला हात लावत होता. मी घाबरले आणि म्हटलं, काका हे काय करत आहात, मला सोडा. पण त्या माणसाने माझं एकही ऐकलं नाही. मी वेदनेत ओरडत होते. जेव्हा मी पलटून माझ्या पलंगाकडे पाहिलं तेव्हा पुन्हा बेशुद्ध झाले. माझं नाव सुहानी आहे. मी राजस्थानमधील एका गरीब कुटुंबातून आहे. माझी कहाणी माझ्या गावापासून सुरू होते. एक छोटंसं गाव. आम्ही 2 बहिणी होतो. माझ्या आईची तब्येत नेहमीच खराब असायची. आईच्या आतड्यात गाठ होती आणि ऑपरेशन करणं गरजेचं होतं. तेव्हा मी फक्त 10 वर्षांची होते. जेव्हा मला कळलं की आईला कॅन्सर झाला आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं, नाहीतर तिची वाचण्याची शक्यता कमी आहे. वडिलांकडे पैसे नव्हते. आम्ही खूप गरीब होतो. जेव्हा घरात अन्नाची टंचाई असे तेव्हा आम्ही जवळच्या शेतातून भाज्या चोरून आणायचो. कधीकधी आम्ही विचार करायचो, देव आमच्यावर कधी दया करणार नाही का? आणि अशा प्रकारे आमचं जीवन चाललं होतं. एके दिवशी आईची तब्येत इतकी बिघडली की आम्ही तिला घेऊन दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी काही औषधं दिली ज्यामुळे आईला थोडा आराम मिळाला होता. अशी कोणतीच जागा नव्हती जिथे आम्ही आईला घेऊन गेलो नव्हतो. नातेवाईकांनी सुद्धा आमच्याकडे पाठ फिरवली होती. कोणीही आम्हाला मदत केली नाही. बाबा घराच्या बाहेरच सामोसे आणि गोलगप्पेची हातगाडी लावायचे आणि विकायचे. त्यातून जे पैसे मिळत होते त्यावरच आमचे घर चालायचे. आम्ही आईला दिल्लीहून परत घरी आणलं होतं. असाच आमचा वेळ निघून जात होता. पाहता पाहता 3 वर्ष निघून गेली. मी 13 वर्षांची झाले होते. एके दिवशी शेजारची काकू आमच्या घरी आईला भेटायला आली होती. तिने बाबांना सांगितलं की जवळच्या गावातून एक स्थळ आलं आहे. हे ऐकून बाबा तर खूप खुश झाले आणि बिचारी आईनेही विचार केला की चला माझ्या मरण्या अगोदर माझ्या मुलींचे लग्न होईल. मीही खूप आनंदित होते. बाबा थोडं टेन्शनमध्ये आले होते कारण लग्नासाठी तर आमच्याकडे पैसेच नव्हते. पण कसं तरी बाबा त्या काकूला म्हणाले की ठीक आहे, आम्ही लग्नासाठी तयार आहोत, पण मुलगा काय काम करतो? यावर त्या काकू म्हणाल्या, त्याची काळजी तुम्ही करू नका भाऊसाहेब. मुलगा खूप चांगलं काम करतो. विदेशात स्टोअर मॅनेजर आहे. त्याच्या वडिलांचे स्वतःचे दुकान आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे. तेव्हा त्या काकू पुन्हा म्हणाल्या, ठीक आहे, मग मुलाच्या घरच्यांना सांगते की ते लोक येऊन लग्न करून मोनालीला घेऊन जातील. तेव्हा बाबा म्हणाले, जसं ते म्हणतील तसंच होईल. काकू म्हणाल्या, पण त्या लोकांना 15 दिवसांच्या आतच लग्न करायचे आहे कारण मुलगा परदेशातून आला आहे आणि पुढील 3 महिन्यात परत जाणार आहे. बाबा तयार झाले. त्यांनी गावातील काही लोकांकडून मदत मागितली आणि 1 लाख रुपयांची तरतूद केली. अशा प्रकारे लग्नाची सर्व तयारी झाली. मीही खूप खुश होते कारण आज माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं. या विचारानेच मला आनंद होत होता. जेव्हा वाजत गाजत वऱ्हाड दारात आले तेव्हा मी नवरदेवाला बघायला गेले. पण हे काय, इथे फक्त दीदीचं लग्न होणार होतं पण मला 2 नवरदेव दिसत होते. मी माझ्या दीदीकडे गेले आणि तिला म्हटलं, मोनाली दीदी, तुला 2-2 नवरदेव आहेत. मी बाहेर बघितलं, वऱ्हाडी लोक आली आहेत. यावर माझी बहीण म्हणाली, अरे वेडी झालीस का? नवरदेव एकच असेल, तो कदाचित दुसरा कोणीतरी असेल. मी दीदीला म्हटलं, नाही दीदी, मी खरंच सांगते, नवरदेव 2-2 आहेत. मी विचारात पडले होते. बाबा लगेच माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, सुहानी बाळा, तू सुद्धा तयार हो. तुझ्या दीदीला तयार करून स्टेजवर घेऊन ये. मी म्हटलं, ठीक आहे बाबा. मी दीदीला स्टेजवर घेऊन गेले. शेजारची काकू आली आणि दीदीला नवरदेवाजवळ बसवलं. मी तिथून निघाले जिथे जेवण मिळत होतं. लोक जेवत होते आणि मी सुद्धा खूप खुश होते. मी जेवायला लागले. मला माहितीच नव्हतं की आज माझंही लग्न आहे आणि मी माझ्या स्वतःच्या लग्नाचं जेवण जेवत होते. मी पोटभर जेवले आणि इकडे तिकडे खेळायला लागले. खेळता खेळता दीदीचं लग्न बघायला स्टेजपर्यंत आले. अचानक त्या काकूने मला पकडलं आणि म्हटलं, तू इथे का उभी आहेस? जा, दुसरा नवरदेव तुझा आहे, त्याच्या बाजूला बस. त्या काकूने त्या नवरदेवाशेजारी मला बसवलं. मी काकूला म्हटलं, काकू हे काय म्हणताय?
तेव्हा काकूंनी जबरदस्तीने मला त्याच्या बाजूला बसवलं आणि म्हणाली, अगं वेडाबाई, आज तुझंही लग्न आहे. तुला माहीत नाही का? तुझ्या बहिणीबरोबरच तुझंही लग्न आहे. त्या काकूचे बोलणे ऐकून माझा मेंदू काम करेना. माझ्या पायाखालून जमीनच सरकली. आता मी काय करणार होते? मी इतकी लहान होते म्हणजे आता फक्त 13 वर्षांची होते. मला अजून पिरियडसुद्धा आले नव्हते. मग माझं लग्न कसं होऊ शकत होतं? मी लगेच काकूचा हात झटकला आणि माझ्या बाबांकडे धावले आणि मी त्यांना विचारलं, बाबा, हे काय चाललं आहे? लग्न तर फक्त दिदीचं होतं ना, मग माझं लग्न का केलं जात आहे? त्या काकू हे काय बोलत आहे? माझंही लग्न आहे का? काकू खरंच बोलत आहे का? यावर बाबा म्हणाले, हो बाळा, तुझंही आज लग्न आहे. तुझ्या दिदीच्या मंगलाष्टका झाल्या की तू सुद्धा लग्नाला उभी राहा. माझ्या बाळा, हा माझा नाईलाज आहे ग. तुला हे लग्न करावंच लागेल. तुझ्या आईची सुद्धा हीच इच्छा आहे. आणि हो, तुझ्या आईलाही माहिती आहे की आज तुझं आणि तुझ्या मोठ्या बहिणीचं दोघींचं लग्न आहे. बाळा, मला माफ कर आणि माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी हे लग्न कर. मी माझ्या बाबांचे अश्रू पाहू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून मी म्हटलं, ठीक आहे बाबा, मी लग्न करायला तयार आहे. मी चुपचाप जाऊन त्या नवरदेवाजवळ बसले. लग्नाच्या दिवशीच आईची तब्येत खूप बिघडली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. ती माझ्याविषयी इतकी काळजी करत होती की तिच्या हृदयावरच झटका बसला होता. मी अजूनही बाहुल्यांशीच खेळायचे, भांडी-कुंडी खेळायचे, मी शाळेत जायचे आणि आज माझं लग्न होत होतं. माझ्या बहिणीचे वय 16 वर्ष होतं. आज माझ्या आयुष्यातलं सगळं काही इथेच संपलं होतं. आमची लग्न झाली होती. आम्हा दोघींना शेवटचा निरोप दिला होता. मी माझ्या सासरी आले होते. कसं आले, कोणाबरोबर आले, मला काहीच शुद्ध नव्हती. कारण लग्नानंतर सासरी येताना वाटेतच मी बेशुद्ध झाले होते. बेशुद्ध अवस्थेतच 6 तास प्रवास केल्यानंतर मला शुद्ध आली होती. मी डोळे उघडले तेव्हा समोर माझी बहीण होती. मला जास्त टेन्शन आले नाही, कारण मी विचार केला की चला, काहीही झालं तरी माझी दीदी माझ्यासोबत आहे. माझ्या सासरी माझे सासू सासरे, माझा नवरा, माझी बहीण आणि बहिणीचा नवरा जीजू होते. बहिणीने घराची सर्व जबाबदारी घेतली होती आणि मी अशीच खेळत राहायचे. माझा नवरा मला विचित्र नजरेने बघत असे. मी त्याच्या असे पाहण्याने घाबरून जात असे आणि घाबरून बहिणीकडे पळून जायचे. असो, जे काही होतं, पाहता पाहता 5-6 महिने निघून गेले आणि माझे पिरियड्स सुरू झाले. पाहता पाहता 1 आठवडा संपला आणि माझे पिरियड्सचे दिवस संपले. त्या दिवशी रात्री मला एका खोलीत नवरीसारखं पुन्हा सजवलं आणि पलंगावर बसवलं. मी नवरीच्या वेशात बसले होते. इतक्यात पाहते तर काय, माझा नवरा खोलीत येत होता. त्याला बघून मी घाबरले, कारण तो खूप तरुण आणि हट्टाकट्टा बलवान होता. जवळपास तो 25 वर्षांचा होता. तो माझ्याजवळ आला आणि माझ्या चेहऱ्याला हात लावू लागला. माझ्या केसात हात फिरवू लागला. मी भीतीने थरथर कापू लागले. मी त्याला म्हणाले, अंकल, हे काय करत आहात? मला सोडा. माझे बोलणे ऐकून तो रागाने माझ्याकडे टक लावून पाहू लागला आणि म्हणाला, पहिले ऐक, मी तुझा अंकल नाही, मी तुझा नवरा आहे. मी म्हटलं, ठीक आहे. मी घाबरून थरथर कापत होते. मला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं. मी पुन्हा त्याला म्हणाले, तुम्ही मला असं का हात लावता? मला हे आवडत नाही. तेव्हा तो म्हणाला, अगं वेडे, तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. मला हक्क आहे की मी तुला कुठेही हात लावू शकतो. तुला माहिती आहे का पती पत्नींमध्ये काय होतं? मला माहिती आहे. तुला नसेल माहिती तर मी आज तुला समजावून सांगतो. तू घाबरू नकोस. मी तुला घाबरवायला आलेलो नाही. मी तर तुझ्यावर प्रेम करायला आलेलो आहे. असं म्हणून त्याने मला आपल्या मिठीत घेतलं. मी नकार देत होते. मी म्हणाले, मला सोडून द्या. मला खूप वेदना होत आहे. मला हे सगळं नको आहे. पण त्याने माझं एकही ऐकलं नाही. रात्रभर तो एका राक्षसासारखा माझ्यावर अत्याचार करत होता. त्याला माझ्यावर कणभर सुद्धा दया आली नव्हती. त्याला माहिती होतं की मी योग्य वयाची नाही. तरीही सकाळ झाली तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या.
मी दुःखाने तडफडत होते, रडत होते. माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि मला चादरीसहित उचलून धरून बाहेर घेऊन गेली. मला नाहू घालवून कपडे घातले आणि विश्रांती घेण्यास सांगितलं. ती स्वतः स्वयंपाक करायला गेली आणि माझ्यासाठी जेवण घेऊन आली. मी जेवले आणि आराम करायला पलंगावर पडले. मी खूप रडत होते. दीदीला म्हणाले, दीदी तू मला सोडून जाऊ नकोस ना. तो राक्षस पुन्हा येईल आणि माझ्याशी तेच करेल. त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं ग. तेव्हा मोनाली दीदी म्हणाली, घाबरू नकोस सुहानी, सगळं काही ठीक होईल. तू पूर्वीसारखी हसू खेळू लागशील. मी तुझ्यासोबत आहे ना. दीदी मला धीर देऊन गेली होती. मी तशीच पलंगावर झोपले. पाहता पाहता 1 महिना निघून गेला. एक दिवस मला कोरड्या उलट्या येऊ लागल्या आणि मी चक्कर येऊन अंगणात पडले. माझ्या सासू सासऱ्यांनी आणि बहिणीने धावत येऊन मला उचलले आणि डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की मी गरोदर आहे. तेव्हा मी डॉक्टरांच्या बोलण्याचा अर्थच समजू शकले नाही. त्यांना म्हणाले, मी गरोदर आहे? हा कोणता आजार आहे? मला गरोदर या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता. पण एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्याच दिवशी माझे बाबा घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची आई आता पूर्णपणे बरी झाली आहे. हा कसला चमत्कार होता. आज समजलं की मी गरोदर आहे आणि त्याच दिवशी समजलं की आई पूर्णपणे बरी झाली आहे. मला भीती वाटली होती की कदाचित आई ही बातमी ऐकून अस्वस्थ होईल, पण आई बरी झाली होती याचा मला खूप आनंद झाला होता. पण तरीही माझं आयुष्य संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं, कारण माझं लग्न अशा माणसाशी झालं होतं जो माझ्याशी जुळतही नव्हता. काही दिवसांनंतर मला कळलं की माझ्या नवऱ्याने आपल्या आईवडिलांना न सांगता त्यांच्यापासून लपवून दुसरं लग्न केलं होतं. ती मुलगी माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नव्हती. मला या सर्व गोष्टींची माहिती नव्हती आणि काही समजतही नव्हतं. मी विचार करायची, ठीक आहे, दुसरी बायको आहे तर काय झालं, त्यात माझं काय बिघडणार होतं. माझं तर त्याच्याशी लग्न झालं होतं आणि तो आता माझा नवरा होता. असं करता करता 5 महिने निघून गेले. या 5 महिन्यात माझं पोट फुगू लागलं. मी घाबरले आणि माझ्या सासूकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आई, माझं पोट बाहेर काय येत आहे? माझ्या पोटात काय झालं आहे? सासू म्हणाली, काही नाही बाळा, गरोदरपणात असंच होतं. तू जाऊन विश्रांती घे, सगळं काही ठीक होईल. मग मी माझ्या बहिणीकडे गेले. यातलं बहिणीलाही फारसं कळत नव्हतं, पण ती मला म्हणाली, हे बघ सुहानी, तू गरोदर आहेस. याचा अर्थ तुझ्या पोटात एक छोटंसं बाळ वाढत आहे. काही दिवसात तू त्याला जन्म देणार आहेस. माझी बहीण खूप आनंदित होती. लग्नानंतर 3 महिन्यांनी जिजू कामासाठी परदेशात निघून गेले होते. तिथे त्यांची नोकरी होती. ते खूप चांगले व्यक्ती होते आणि दीदीचे सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते. दीदीचे बोलणे ऐकल्यानंतर मी शांत झाले आणि खोलीत जाऊन बसले. इतक्यात माझा नवरा आला आणि मला म्हणाला, मुली ऐक, तू तुझे सामान बांध आणि या घरातून निघून जा. मी आता तुझ्याबरोबर राहणार नाही. मला दुसरी बायको आहे. तिला मला या घरात आणायची आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ते तर माझ्या आईबाबांचा हट्ट होता की मी तुझ्यासोबत लग्न करावे, कारण त्यांची इच्छा होती की मी लव्ह मॅरेज न करता त्यांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करावे आणि एका खेडेगावातल्या मुलीबरोबरच लग्न करावे. पण आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही. त्यामुळे तू तयार हो आणि इथून निघून जा. नवऱ्याचे बोलणे ऐकून मी घाबरले, कारण आता मला लग्नाचा खरा अर्थ समजला होता. हा माणूस मला सोडून द्यायची गोष्ट बोलत होता. मी असं करू शकत नव्हते. तो मला सोडून देऊ शकत नव्हता, कारण माझ्या वडिलांनी आमच्या लग्नावर खूप पैसे खर्च केले होते. त्यांनी लोकांकडून 1 लाख रुपये उसने घेऊन आमचं लग्न केलं होतं. जर या माणसाने मला सोडून दिलं तर माझे वडील जिवंतपणीच मरतील. मग माझं काय होणार? माझ्या बाळाचं काय होणार? मी रडत रडत सासू सासऱ्यांकडे धावले. माझी बहीणही तिथेच होती. मी रडत त्यांना म्हणाले, बघा ना, ते काय बोलत आहेत. ते मला या घरात ठेवणार नाहीत. ते मला हे घर सोडून जायला सांगत आहे. माझे असे बोलणे ऐकून माझी सासू अस्वस्थ झाली. सासरे माझ्या नवऱ्याला समजावू लागले की हे बघ मोहन, तू असं करू शकत नाहीस. तुला तिच्याबरोबर राहावंच लागेल. सुहानी खूप चांगली मुलगी आहे
आणि आता ती तुझ्या बाळाची आई होणार आहे. तू हे कसं करू शकतोस? तुला तिच्याबरोबरच राहावं लागेल. सगळेजण माझ्या नवऱ्याला समजावत होते, पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. हे सगळं बघून मला विचित्र अस्वस्थता जाणवू लागली आणि अचानक माझी तब्येत बिघडली. माझा नवरा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मी 4-5 हॉस्पिटलमधून ट्रान्सफर होत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कारण डॉक्टर म्हणत होते, आम्ही फक्त एकाचा जीव वाचवू शकतो, बाळ किंवा आई. डॉक्टर माझ्या नवऱ्यावर खूप रागवले होते. म्हणाले, तुम्ही तिच्या वयाचा विचार केला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. इतकी लहान मुलगी आहे आणि आता आई होणार आहे. तिची डिलिव्हरी करणं खूप कठीण आहे. आम्हाला खूप धोका पत्करावा लागेल. त्यावेळी माझ्या सासरच्यांनी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही बाळ वाचवा. आईचं काय, आम्ही दुसरी आणू शकतो. आमच्या खानदानाचा दिवा वाचवा. माझ्या नवऱ्याने कागदावर सही केली. पण हे माझं नशीब समजा की दुर्दैव. माझं बाळ वाचलं आणि मीही वाचले. माझ्या आईवडील दोघे हॉस्पिटलमध्ये आले. माझ्या नवऱ्याने मला माझ्या आईवडिलांकडे पाठवून दिलं. जेव्हा माझं बाळ 3 महिन्यांचं झालं तेव्हा माझा नवरा आला आणि माझ्या बाळाला माझ्याकडून जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. तो म्हणाला, सुहानी, मी तुझ्याबरोबर राहणार नाही. मी माझ्या पहिल्या बायकोबरोबर राहीन आणि हे बाळ मी तिच्याच मांडीवर देईन. ती याला सांभाळेल. तो माझं 3 महिन्यांचं बाळ जबरदस्तीने घेऊन निघून गेला. जेव्हा माझे बाबा घरी आले तेव्हा मी रडत रडत त्यांना सगळं काही सांगितलं. आईसुद्धा रडत होती. बाबा मला समजावू लागले, सुहानी, तू घाबरू नकोस. तुझ्या सासरकडील शिकलेले लोक आहेत, सुशिक्षित चांगले लोक आहेत. कदाचित ते तुझ्यावर रागवले असतील म्हणून असं करत आहेत. तू परत तिथेच जा आणि सगळ्यांना मनव, ते नक्कीच मानतील. अशा तऱ्हेने बाबांनी मला सासरी पोहोचवलं आणि दारातूनच म्हणाले, बाळा, तुझ्या बापाची इज्जत वाचवणं आणि तुझं घर सांभाळणं हे तुझं काम आहे. या प्रकरणात मी काही बोलू शकत नाही. तू तुझं घर कोसळू देऊ नकोस. सासरच्या लोकांचे टोमणे मूकपणे सहन कर बाळा. मी सुद्धा म्हटलं, ठीक आहे बाबा. इतक्या लहान वयात मला इतक्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. मी फक्त 14 ते 15 वर्षांची असतानाच आई झाले होते. मी दुर्दैवाने वाचले होते. पण आता मला माझ्या बाळासाठी तिथे राहावं लागत होतं. आई होणं म्हणजे काय हे आज मला प्रथमच समजलं होतं. मी सासरी पोहोचल्यावर थेट माझ्या खोलीत माझ्या बाळाजवळ गेले. मी माझं बाळ मांडीवर घेतलं, छातीशी लावलं. तेवढ्यात माझा नवरा देखील खोलीत आला. त्याने दार बंद केलं, बाळाला माझ्याकडून ओढलं आणि पलंगावर ठेवलं आणि माझ्यावर हल्ला केला. त्याने बेल्ट काढून मला इतक्या जोरात मारलं की मी तडफडून खाली पडले. बाहेर सासू सासरे दार उघडायला सांगत होते. माझी बहीण ओरडत होती, रडत होती. मी नवऱ्याचे पाय धरले आणि म्हणाले, कृपा करून मला या घरातून बाहेर काढू नका. मी माझ्या बाळासोबत राहीन. मी तुमच्या दुसऱ्या बायकोला देखील सहन करेन. मला या घरात थोडीशी जागा द्या. पण तो अत्याचारी मानायला तयारच होत नव्हता. त्याने मला ओढत घराबाहेर ढकललं. मी रडत घराबाहेर पडले. आता मी माझ्या नशिबाला दोष देऊ लागले. मी स्वतःला मारून घेण्याचाही प्रयत्न केला. मी ठरवलं होतं की आज मी माझं आयुष्य संपवते. पण दुर्दैवाने मी मरूही शकले नाही. माझ्या बहिणीला सुद्धा माझ्यावर झालेला अत्याचार सहन झाला नाही. तीही ते घर सोडून आली. मी पोलीस स्टेशनला गेले, पण कोणीही माझं ऐकलं नाही. मी पोलीस अधिकाऱ्याला विनंती केली, पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, हे बघ मुली, केस करू नकोस. तू इतकी श्रीमंत नाहीस. केस करायला खूप पैसे लागतील. तुम्ही गरीब आहात. तुमच्या बाजूला कोणी नाही. मीही काही करू शकत नाही, कारण ते पैसे देऊन केस जिंकतील. म्हणून असं कर, माझ्याशी बोलत राहा. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटलं, ठीक आहे साहेब, तुम्ही जे सांगायचं ते सांगितलं. मला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मला आता त्या माणसाबरोबर राहायचंच नाही. पण माझी विनंती आहे की माझं बाळ परत मला मिळवून द्या. तो पोलीस म्हणाला, बाळ तुला मिळणार नाही. ते तुझ्या नवऱ्यालाच दिलं जाईल, कारण तो त्याचं पालनपोषण चांगलं करू शकतो. तू अजून फक्त 14 ते 15 वर्षांचीच मुलगी आहेस. तुला बाळ तू 18 वर्षांची झाल्यावरच मिळू शकतं. मी पोलिसांच्या पाया पडले. म्हणाले, साहेब,
काहीही करा, पण माझं बाळ मला परत मिळवून द्या. वकील म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. तुला तुझे बाळ मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, पण तू 1,00,000 रुपयांची तरतूद कर. मी कसे तरी 1,00,000 रुपये जमा केले आणि वकील आणि पोलिसांना दिले. पण माझं दुर्दैव इथेही माझ्या मागे लागलं. मी केस हरले आणि बाळ माझ्या नवऱ्याला मिळालं. मी त्याच्यासमोर हात जोडून उभी होते. माझं बाळ परत द्या. मी त्याच्या पाया पडले, त्याच्याकडे भीक मागत होते. म्हटलं, कृपा करा, माझं बाळ परत द्या. ते माझ्याशिवाय मरून जाईल. अजून खूप छोटा आहे हो, त्याला माझी गरज आहे. पण त्या माणसाला त्या निरागस बाळावर कणभर दया आली नाही. तो छाती फुगवून म्हणाला, हे बघ, माझ्या बाळासाठी आईचा बंदोबस्त करून ठेवला आहे. माझी पहिली बायको गरोदर होती, पण ते बाळ जन्माला येण्याआधीच देवाजवळ गेलं. आता मी हे दुसरं बाळ कोणत्याही किमतीवर गमावू इच्छित नाही, कारण माझी पहिली बायको आता कधीच आई होऊ शकणार नाही. म्हणून मी हे केस जिंकलो आहे. तुला वाटतं कोर्टाने असंच माझ्या बाळाला मला दिलं आहे? बाळाला आईही आहे आणि बापही आहे. तुला बाळाची काळजी करण्याची गरज नाही. वकिलांचे म्हणणे होते की बाळ तुला मिळू शकत नाही. एकतर तुझे वय 18 सुद्धा पूर्ण झालेलं नाही. तू खूप लहान आहेस, त्यामुळे तू बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाहीस. हे ऐकून मी तिथेच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. आई वडिलांनी कसं तरी मला सांभाळलं आणि घरी नेलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी फक्त माझ्या बाळाला शोधत होते. मला खूप खूप रडू येत होतं. मी भिंतीवर डोके मारून स्वतःला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. मला माझ्या बाळाची खूप आठवण येत होती. असेच पाहता पाहता बरेच दिवस निघून गेले होते. बाबांनी मला माझ्या आत्याच्या घरी पाठवलं. मी माझ्या आत्याच्या घरी आले. मी इथे आत्याच्या घरी 4 वर्ष राहिले. आत्याचा एक मुलगा होता, ज्याचे नाव सुहास होते. सुहास मला खूप आवडायचा. तो चांगला शिकलेला होता. त्याला माझे संपूर्ण सत्य माहिती होते. मी माझ्या भूतकाळाबद्दल त्याला सगळं काही सांगितलं होतं. सुहास नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करायचा. तो खूप चांगला मुलगा होता. चांगली नोकरी करायचा. त्याचा इन्कम देखील चांगला होता. त्याने माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं. मी इथे खूप आनंदात होते. मी माझ्या बाबांशी बोलत राहायचे. त्यांना सांगायचे की मी इथे पूर्ण ठीक आहे. मी बाबांना सांगायचे की आईला सांगा की माझी काळजी करू नको, आणि दीदीला सुद्धा सांगा की जिजूंना मनव आणि जिजूसोबत परदेशात जा. माझे जिजू कतारमध्ये काम करत होते. जिजूंची काही चूक नव्हती. ते त्या अडाणी लोकांसोबत राहतच नव्हते. माझ्या सांगण्यावरून बहिणीने जिजूंबरोबर राहण्याचं ठरवलं. जिजूंनी सुद्धा बहिणीला कतारमध्ये नेलं. तिचं आयुष्य आनंदी झालं. मला खूप आनंद झाला, कारण माझ्यामुळेच बहीण ते घर सोडून आली होती. दीदी जिजूंना म्हणाली होती की मी त्या घरी परत जाणार नाही. जिजूसुद्धा तयार झाले आणि त्यांनी तिला बाहेरच्या देशात कतारमध्ये बोलावून घेतलं. आता माझे आईवडीलही चांगल्या स्थितीत होते. मी त्यांच्याशी बोलत राहायचे. इकडे सुहास आणि माझी आत्या माझ्या जुन्या आठवणी विसरून जाव्यात म्हणून सतत प्रयत्न करत असायचे. पण मी कसं विसरू शकत होते त्या सगळ्या घटना, माझ्या शरीरावरचे जखमांचे डाग. एके दिवशी याच आठवणींनी मी रडत होते. तेव्हा सुहास माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, सुहानी, तू वाईट नको वाटून घेऊ, पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हटलं, हो सांग ना. तेव्हा सुहास म्हणाला, जर तुला पुन्हा लग्न करण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? मी म्हटलं, अजिबात नाही. मला लग्न या नावाचाच तिरस्कार वाटतो. मला माझ्या आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. मला स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. यावर सुहास म्हणाला, ठीक आहे सुहानी, पण जर तुला एक चांगला शिकलेला मुलगा मिळाला तर तू लग्न का करणार नाहीस? मी म्हटलं, अजिबात नाही. ते सुद्धा शिकलेले सुशिक्षित लोकच होते. पण काय झालं? जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा माझ्याबरोबर काय झालं? इतक्या लहान वयात मी खूप काही पाहिलं आहे. मला लग्नाच्या नावाने भीती वाटते. सुहास म्हणाला, सुहानी, तू का घाबरतेस? मी तुझ्या सोबत आहे ना. बघ, तू वाईट नको वाटून घेऊ. तू माझ्याशी लग्न करू शकतेस का? सुहासच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. हे कसं शक्य आहे? सुहासला माझे सगळे सत्य माहिती आहे.
आणि हे सगळं जाणूनही तो माझ्याशी लग्न कसं करू शकतो? सुहास खूप चांगला मुलगा आहे, त्याला कोणतीही चांगली मुलगी मिळू शकते, इतकी चांगली नोकरी आहे, तो माझ्यासारख्या मुलीशी लग्न करायला का तयार होईल? सुहास म्हणाला, हे बघ सुहानी, मी आईशी बोलेन, तिला म्हणवेल, तू फक्त एकदा हो म्हण, मी तुझ्या आयुष्यातील सगळे दुःख दूर करेन. मी वचन देतो, माझ्या प्रेमाने तुझ्या सगळ्या जखमा भरून काढेल. मी खरं सांगतो सुहानी, जेव्हापासून तू आलीस तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. तुझ्या या निरागस चेहऱ्यावर मी प्रेम करू लागलो आहे सुहानी. तू एक उत्तम मुलगी आहेस. माझ्या आईला याचा काहीच फरक पडणार नाही. मी तिला म्हणवेल. मी सुहासला म्हटलं, नाही, असं होऊ शकत नाही सुहास. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कधीच नाही. आत्या कधीच हे नातं मान्य करणार नाही. यावर सुहास म्हणाला, जर तिने मान्य केलं तर तुला काही अडचण असणार आहे का? मी म्हटलं, मी विचार करून सांगते. सुहास, मी अजून त्या सगळ्या गोष्टी विसरू शकले नाही. मला आजही माझ्या बाळाची खूप आठवण येते. त्याच्यासाठी माझं हृदय तडफडतं. मला माझं बाळ हवंय, त्याला स्पर्श करायचाय, त्याच्यासोबत राहायचंय. पण माझं दुर्दैव्य पहा, मी त्याला छातीशीही लावू शकत नाही. यावर सुहास म्हणाला, सुहानी, मी समजू शकतो, पण तू आयुष्यभर एकटी राहू शकत नाहीस ना. तुला कोणाची तरी गरज आहे. तू एकटी किती दिवस जगशील? त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, हे बघ सुहानी, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्या बाळालाही स्वीकारेल. तू फक्त एकदा हो म्हण. मी तुझ्याशी लग्न करून तुझं बाळ नक्की परत आणेन, तुझ्या या मांडीवर ठेवीन. सुहासचे हे शब्द ऐकून मी रडू लागले आणि भावनेच्या भरात त्याच्या मिठीत गेले. त्याने सुद्धा मला त्याच्या मिठीत घेतले आणि मला शांत करू लागला. इतक्यात आत्याने आम्हाला असे पाहिले. सुहास आत्याच्या मागे मागे गेला आणि त्याने आत्याला सांगितलं की तो माझ्यावर प्रेम करतो. सुहासने आत्याला पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आत्या म्हणाली, सुहास, खरं तर मला सुहानी खूप आवडते. मी तिला माझी सून बनवू इच्छिते. पण मला भीती वाटत होती की कदाचित तू माझ्यावर रागवशील. सुहासने हे ऐकून आनंदात आत्याला मिठी मारली. आत्या आणि सुहास माझ्या खोलीत आले. आत्या मला म्हणाली, सुहानी, माझ्या बाळा, एवढ्या लहान वयात तुला खूप दुःख भोगावं लागलं आहे. माझी इच्छा आहे की तू सुहासबरोबर लग्न कर आणि नवीन आयुष्य सुरू कर. तू सगळे दुःख विसरून जा. भूतकाळाला विसरून नवीन सुरुवात कर बाळा. आत्याचा एवढा समजूतदारपणा पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी आत्याला मिठी मारून रडू लागले आणि लग्नाला होकार दिला. आत्याने माझ्या आईवडिलांनाही बोलावून घेतलं आणि वडिलांनी आमचं लग्न खूप थाटामाटात केलं. आज मी सुहासची नवरी बनून त्याच्या खोलीत बसले होते. सुहास माझ्या जवळ आला आणि त्याने मला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या प्रेमाच्या पावसाने मला भिजवून टाकलं. आज मी खूप आनंदित होते. वेळ असाच प्रेमात घालवत असताना 4 महिने निघून गेले. एके दिवशी सुहास म्हणाला, सुहानी, चल आपण जयपूरला जाऊयात. जयपूरचे नाव ऐकताच माझी आत्मा कापली. सुहास म्हणाला, चल, मी तुला वचन दिलं होतं ना, मी तुला तुझ्या बाळाला नक्की भेटवेन. सुहास पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन होता. त्याला सरकारी फ्लॅट मिळाला होता. तिथेच तो मला घेऊन गेला. आम्ही दोघे तिथे आनंदात राहायला लागलो. 2 वर्षानंतर मी पुन्हा गरोदर झाले. जयपूरच्या हॉस्पिटलमध्ये माझी तपासणी चालू होती. माझ्या पोटातलं बाळ फारसं हालचाल करत नव्हतं. डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. माझी आत्याही माझ्यासोबत आली होती, कारण माझी काळजी घेणारं दुसरं कोणी नव्हतं. आत्या आणि सुहास माझी खूप काळजी घेत होते. माझं आयुष्य आता सुखाचं होतं. मला 9वा महिना चालू झाला होता. हॉस्पिटलमध्ये मला 15 दिवस आधीच ॲडमिट केलं होतं, कारण मला सिझेरियन ऑपरेशन करावं लागणार होतं. एके दिवशी मी वॉर्डमध्ये फिरत असताना माझी नजर एका व्यक्तीवर पडली. तो खूप अस्वस्थ दिसत होता. मी त्या व्यक्तीला चांगलीच ओळखू शकत होते, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा पहिला नवरा मोहन होता. तो खूप अस्वस्थ दिसत होता. अगदी रडणाऱ्या व्यक्तीसारखी त्याची अवस्था झाली होती. थोड्याच अंतरावर मी त्याच्या आईवडिलांनाही पाहिलं.
त्यांना पाहताच मी लपण्याचा प्रयत्न केला, कारण मला त्यांना भेटायचंच नव्हतं. मला त्यांचा खूप तिरस्कार होता. काउंटरवर डॉक्टरांना विचारल्यावर कळलं की माझ्या पहिल्या नवऱ्याची बायको मरण पावली आहे, म्हणून तो इतका अस्वस्थ आहे. तिला कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती. तिचा आजच या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. आणि हे ऐकून मी स्तब्ध उभी राहिले. मला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझा दुसरा नवरा सुहास आणि आत्या माझ्या बाजूला काळजीने उभे होते. त्यांनी मला जी बातमी सांगितली ती ऐकून मी आनंदाने उडी मारायचीच बाकी होते. मी हलवू इच्छित होते, पण आत्याने नकार दिला. म्हणाल्या, तू विश्रांती घे बाळा, तुझं खूप मोठं ऑपरेशन झालं आहे आणि हे बाळ ऑपरेशन नंतरच झालं आहे. माझ्या मोठ्या ऑपरेशननंतर मुलाचा जन्म झाला होता. सुहास खूप चिंतित होता, कारण माझी तब्येत बरी नव्हती. त्याला माझी खूप काळजी वाटत होती. मी त्याला एक मोठी स्माईल दिली आणि त्याला म्हटलं, सुहास, मी पूर्णपणे ठीक आहे आणि तूही खुश हो. आपलं बाळ या जगात आलंय. आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आमच्या फ्लॅटमध्ये परतलो. मग मी आत्या आणि माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये ऐकलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मग मी माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या दीदीला फोन केला आणि तिला आनंदाची बातमी सांगितली. तसेच हॉस्पिटलमध्ये पाहिलेल्या गोष्टींबद्दलही सांगितलं, जी खरोखरच खरी होती. माझ्या पहिल्या नवऱ्याची बायको मरण पावली होती. आता त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. माझी बहीण कतारहून जयपूरला आली होती आणि तिलाही मला भेटायचं होतं. ती माझ्या मुलाला घेऊन मला भेटायला आली. मी माझ्या मुलाला पाहिलं आणि हृदयाशी लावलं. माझा मुलगा आता मोठा झाला होता. तो आता 9 वर्षांचा झाला होता. तो मला ओळखत नव्हता. त्याला पाहून असं वाटलं नाही की तो आईविना वाढला आहे. तो निरोगी सुंदर होता, पण खूप उदास होता. मी त्याला उदासीनतेचं कारण विचारलं तेव्हा तो रडू लागला आणि म्हणाला, माझी आई या जगात राहिली नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. त्याचे ते निरागस बोलणे ऐकून मलाही खूप वाईट वाटले. मी त्याला काय सांगणार होते की मीच त्याची खरी आई आहे, पण मी काहीच बोलले नाही. त्याला जेव्हा मी छातीशी लावले तेव्हा मला खूप बरं वाटलं. माझ्या बहिणीने सांगितलं की तुझा पहिला नवरा मोहन आपल्या केलेल्या गोष्टींबद्दल खूप पश्चाताप करत आहे. तो म्हणतोय की सुहानीच्या शापाने माझी पहिली बायको देवाघरी गेली. मला तिच्याकडून माफी हवी आहे. मी तिला परत स्वीकारू इच्छितो, पण त्याला काय माहिती की तुझं आता लग्न झालंय आणि एका बाळाची आईसुद्धा झाली आहेस. जेव्हा त्याला ही बातमी कळेल तेव्हा तो आणखी कोसळेल आणि मी ही बातमी त्याला नक्कीच सांगणार आहे. आणि तुझ्या मुलाला तर मी सांभाळेल. मी त्याला आईचं प्रेम देईल, कारण मी अजूनही आई होऊ शकले नाही. तुझे जिजू म्हणतात मी याला माझ्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करेल. मी माझ्या मातृत्वाच्या भावनेला आवर घातला, कारण माझा मुलगा माझ्याच बहिणीच्या छत्रछायेखाली वाढणार होता. मी एक सुखाचा श्वास घेतला की काही हरकत नाही. माझा मुलगा माझ्या बहिणीकडेच राहणार आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. आणि महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या सवतीला कधीच शाप दिला नव्हता. कदाचित माझ्या निष्ठुर नशिबाने त्या मोहनला शिक्षा दिली असेल, कारण त्याने मला त्याच्या पहिल्या पत्नीमुळेच त्याच्या आयुष्यातून फेकून दिलं होतं. जर त्याचं तिच्यावर इतकंच प्रेम होतं तर माझ्याशी लग्न का केलं? तो आपल्या घरातून पळून जाऊ शकला असता. आई वडिलांना नकार द्यायला हवा होता, पण त्याने माझ्यावर आपली मर्दांगी दाखवली. त्याने माझ्या लहान वयातच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता माझ्या देवानेच त्याला शिक्षा दिली होती, आणि यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते? आता तो क्षणाक्षणाला तडफडेल, कारण ना त्याची पहिली पत्नी राहिली ना दुसरी मिळू शकते. दीदी मला आणि माझ्या मुलाला भेटून परत गेली. जेव्हा तिने ही बातमी मोहनला सांगितली तेव्हा मोहन पूर्णपणे वेडाच झाला होता. त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. ना तो काही खात होता ना कोणाशी बोलत होता. त्याचे आई वडीलही त्याच्यासाठी खूप चिंतित होते. मोहन म्हणतो की मला एकदा सुहानीची माफी मागायची आहे. कदाचित ती मला माफ करेल आणि तिची इच्छा असेल तर ती तिच्या मुलाला परत घेऊ शकते. परंतु मी आता माझ्या मुलाला माझ्या बहिणीकडे सोपवलं आहे, कारण तिला संतती नाही.
मला माझ्या पहिल्या नवऱ्याला कधीच भेटायचे नाही. मला त्याचा चेहराही पाहायचा नाही. मी दीदीला स्पष्ट नकार दिला होता की मी त्या नीच माणसाला कधीही भेटणार नाही. तो मेला तरी मला काहीच फरक पडणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी माझ्या पहिल्या नवऱ्याला भेटून त्याला माफ करू का? आणि मी माझ्या मुलाला बहिणीकडे सोपवलं, हे बरोबर केली की चूक? तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.